मी गणेश काळे ठाण्याहून आलो होतो. सरांचं असंच मी इंटरनेटवरती नाव आणि सरांची पर्सनली पण माझी भेट झाली होती, आकाश पाटील सरांची माझी. तर सरांनी मला सजेस्ट केलं होतं की 25, 26, 27 तारखेला कायरोचा सेमिनार ठेवलेला आहे, तर तुम्ही अटेंड करा म्हणून. तर मी सरांच्या सांगण्याप्रमाणे मी पण आलो सेमिनारला. परंतु आल्यानंतर प्रत्यक्षात मला समजलं की कायरो काय आहे, कायरोचं येणाऱ्या भविष्यामध्ये फ्युचर म्हणजे कायरोबद्दल काय फ्युचर असणार आहे, सर कायरो प्रॅक्टिस नेमकी कशी असते, त्यामध्ये ट्रिक्स काय असतात, कशा असतात आणि कायरोचे पेशंट कसे ठीक केले जातात, हे प्रत्यक्षात सरांनी आम्हाला लाईव्ह पेशंट डेमोवरती दाखवले. मी स्वतः सुद्धा, मला सर्वायकल पेन हा आजार 1 महिन्यापासून मी त्रस्त होतो, परंतु सरांनी मला एका सिटिंगमध्ये 15-20 मिनिटामध्ये मला इन्स्टंट रिलीफ भेटला. तरी आणि दुसरं म्हणजे सांगायचं म्हणजे जे 3 दिवस सरांनी आम्हाला शिकवलं, परत इथे राहण्या खाण्याची सोय केली, एकदम उत्तम सोय केलं, त्याबद्दल मी सरांचे, बनसोडे सरांचे आणि त्यांच्या टीमचे खूप खूप आभार मानतो. आणि यापुढेही सुद्धा जर कोणाला कायरोबद्दल किंवा जो सेमिनार अटेंड करायचा असेल, ज्यांची इच्छा असेल कायरो प्रॅक्टिस करण्याची, तर मी नक्कीच सजेस्ट करेन की सरांचा सेमिनार अटेंड करावा. बरं, हे लोकांचा जे समज आहे की 3 दिवसात होत नाही, बरोबर आहे ना? बरोबर. तर 3 दिवसात कायरो कसं शक्य आहे, तर तुम्हाला काय वाटतं शक्य आहे? जे लोक जे बोलतात की कायरो हे 3 दिवसात होत नाही, याला 2-3 महिने लागतात शिकायला, किंवा हे सर्व खूप मोठा वास्ट विषय आहे, परंतु प्रत्यक्षात मी ज्यावेळेस सरांकडे आलो, सरांनी या 3 दिवसात जे शिकवलं त्याच्यावर समजलं की कायरो हे एक मोठी लेंदी प्रोसेस नसून हे ट्रिक्स आहेत, टेक्निक आहेत, ज्या की सरांनी आम्हाला शिकवलं या 3 दिवसामध्ये. इथे ताकदची गरज नाही, फक्त आणि फक्त सरांनी सांगितलं इथे टेक्निक आणि ट्रिक्स बस. थँक्यू सर.